रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपण चांगले असेल ते कुठूनही घ्यावे याविषयी आजचा हा आपला भाग आहे. गुणग्राही माणूस कुठूनही चांगलं तेवढं घेतो, त्याला निरक्षरन्याय असं म्हणतात. राजहंस बरोबर दूध पितो आणि पाण्याचा त्याग करतो. म्हणजे निरक्षरन्यायाप्रमाणे शहाणा माणूस चांगला असेल तो कुठूनही उचलतो आणि आपली प्रगती करतो. आणि जो गुणग्राही माणूस नाही, तो चांगलं त्याला कधी काही दिसतच नाही, त्यातूनच तो वाईट उचलतो. अशा अर्थाचं आजचा हा आपला व्हिडिओचा भाग आहे. सुभाषित आहे, वेशादपि अमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् अमित्रादपि सद्वृत्तम् आमेध्यादपि कांचनम्. विषादात अपि अमृतं ग्राह्यम. विषात म्हणजे विषात जर अमृत पडलं असेल तर ते अमृत काढून घ्यावं. बालादपि सुभाषितम. लहान मूल जर चांगलं बोललं असेल, तर तात्विक असेल, कामाचं असेल, तर ते लहान मुलाकडून सुद्धा घ्यावं. त्याला हेडस फिडस करून, हे तुला काय कळते, तू शेंबड आहेस आणि तुम्हाला शिकवतो काय, मी आता एवढ्या वर्ष माझे काळ्याचे पांढरे झालेत आणि मला शिकवतो का काय, असं करून त्याचे हेडस फिडस करू नका. जर चांगलं असेल ना, तर लहान मुलांनी जरी बोललं असलं तरी ते घ्यावं. आणि तिसरा मुद्दा आहे, अमित्रादपि सद्वृत्तम. अमित्र म्हणजे शत्रू असेल आणि त्याच्यात जर चांगला गुण असेल तर तो त्याच्याकडून सुद्धा घ्यावा. आमेध्यादपि कांचनम. सोनं जर गटारात पडलं असेल तर त्यात हात घालून ते सोनं काढून घ्यावं, कारण ते सोनं आहे, किमतीचं आहे, त्यातून काढून घ्यावं. गटारात पडलेलं आम्ही नाही घाण्यात करायचं. घाण कसली आली, पोटात सगळी आपल्या घाणच असते, तीच घाण बाहेर येत असते. तेव्हा कशाला काहीतरी म्हणून चांगलं नाकारू नका, असं या सुभाषितकाराला सांगायचं आहे. तेव्हा जगामध्ये असं बरं आणि वाईट काही नसतं, सत्य आणि असत्य असं काही नसतं. जगात सगळं असतं ते सापेक्ष असतं. जे माझ्या दृष्टीने चांगलं आहे ते तुमच्या दृष्टीने वाईट असू शकतं. त्याला सापेक्ष ज्ञान असं म्हणतात. कारण जगत हेच मुळात सत्य आणि खोटं आणि खरं यातून मिळून झालेलं आहे. एकदा शंकराचार्यांचा कार्यक्रम व्यापारी लोकांनी ठेवला, आद्य शंकराचार्यांचा. आणि त्यांनी सांगितलं, आचार्य, आमचा हा व्यवसाय असतो ना, तर त्यात आम्हाला फार खोटं बोलावं लागतं आणि खोटं बोलणं तर पाप आहे धर्मशास्त्राप्रमाणे. तेव्हा तुम्ही सूत्रबद्ध पद्धतीने आम्हाला सांगा की नेमकं खोटं आणि खरं काय आहे, म्हणजे मग आम्हाला ते व्यवहारामध्ये वापरता येईल. तेव्हा आचार्यांनी असं सांगितलं, सत्यानृत्य मिथिनीकृत्य प्रवर्तितो यम लोक व्यवहारः. खऱ्या खोट्याचा मिलाप म्हणजे जगत. जगात 100% खरं काहीही नाही आहे आणि जगात 100% खोटं काहीही नाही आहे. जे जास्तीत जास्त खरं ते खरं. बहुमत असलं की त्याचं राज्य जसं असतं तसं. जास्तीत जास्त चांगलं, जास्तीत जास्त खरं ते खरं असतं. बाकी हे सगळं सापेक्ष असतं. सापेक्ष म्हणजे जे मला खरं वाटतं ते दुसऱ्याला खरं वाटेल असं नाही आहे. तेव्हा कोणत्याही माणसाने जर चांगलं असेल तर ते त्याच्यापासून घ्यावं. म्हणजे विषादपि अमृतम ग्राह्यम. विषात अमृत पडलं असेल तर ते अमृत घ्यावं. बालादपि सुभाषितम अमित्रादपि सद्वृत्तम ग्राह्यम. म्हणजे शत्रू असेल तर त्याच्यात जर काही गुण असतील तर तेही घ्यावेत. रामायणातली कथा आहे, जेव्हा रावण मरणासन्न अवस्थेत पडला रामाचा बाण लागल्यावर, आणि मग प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मण जा, रावण आता मरण्याच्या स्थितीमध्ये आहे, पण तो विद्वान आहे, मोठा वेदशास्त्र संपन्न आहे आणि अतिशय पुरुषार्थी आहे. तेव्हा त्याच्या ठिकाणी काहीतरी सद्गुण आहेत. भला तो शत्रू असेल आपला, पण तू जाऊन त्याला विचार
आणि त्याच्या ठिकाणी काय सद्गुण असतील तर ते घेऊन ये. तेव्हा लक्ष्मण म्हणला, अरे आपला शत्रू येतो प्रभू, आणि मी कशाला जाऊ त्याच्याकडे. नाही नाही म्हणले, शत्रूपाशी सुद्धा काही गुण असतात आणि ते आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असतात, ते आपण घेतले पाहिजे. नाईलाज म्हणून लक्ष्मण जातो आणि रावण असा डोळे उघडून बघतो. लक्ष्मण त्याच्याकडे बघतो आणि मग त्या रावणाला असं वाटतं की अरे, शत्रूचा हा माणूस इथे आला आहे माझ्याकडे. आणि मग तो असा डोळे उघडून पाहतो, पण मरण्याच्या स्थितीमध्ये तो आलेला असल्यामुळे लक्ष्मण त्याला नमस्कार करतो. तोही असा डोळ्याने नमस्कार करून त्याला प्रतिसाद देतो. आणि मग लक्ष्मण विचारतो, रावण, अरे प्रभू रामचंद्रांनी पाठवलं आहे की तू एवढा मोठा पुरुषार्थी, प्रभूने फार तुझे गुणवर्णन केलेले आहेत, पण तुझ्या ठिकाणी असे काय सद्गुण आहेत आणि तुला असं वाटतंय का की आपले अपूर्ण राहिले, किंवा काय करावं काय करू नये असं तुझ्या काय मरता मरता काय तुला आठवतं आहे का. तो म्हणला, हो ना, आहे ना, तसं राहिलं आहे म्हणले माझं. म्हणजे काय राहिलं आहे म्हणले, लक्ष्मणा, ज्या हेतूने मी सीतेला चोरून आणलं तर सीतेला मी वश करू शकलो नाही. दुसरा नंबर, समुद्र गोड करायचा होता मला, तो एक विषय राहून गेला. सुवर्णाची लंका आहे, त्या सुवर्णाला सुगंध आणायचा होता, तो एक विषय राहून गेला. अग्नीचा धूर बंद करायचा होता, तो एक राहून गेला. आणि स्वर्गाला सरळ पायऱ्या बांधित न्यायच्या होत्या मला, तोही एक भाग राहून गेला. असे 5 मुद्दे आणि आणखीन असे मुद्दे काय आहेत की ते मला करायचे होते, ते राहून गेले. आणि मग सिद्धांत असा आहे की माणसाचं काही ना काहीतरी राहून जातं आणि अपूर्ण अवस्थेमध्ये तो मरतो, कोणीही पूर्ण होत नाही. 14 चौकड्या राज्य जयाचे रावणाचे, पण त्याचंही काही गोष्टी अपूर्ण राहिल्या. तेव्हा या गोष्टी ध्यानात ठेव की माणूस हा कधीच पूर्ण होत नाही आणि कधीच त्याचं बरोबर असत नाही, त्याचं काहीतरी अपूर्ण असतं आणि ते सगळं सापेक्ष असतं. तेव्हा सापेक्ष म्हणजे काय, निरपेक्ष म्हणजे काय, या गोष्टी जरा आपल्या आपल्या सद्गुरूकडे जाऊन जरा समजून घ्या, म्हणजे आपल्याला बरोबर समजेल. कारण जे चांगलं असतं ते घ्यावं, हा यातला विषय आहे. तेव्हा अमेध्यादपि कांचनम आणि अमित्रादपि सद्वृत्तम, म्हणजे शत्रूकडून सुद्धा चांगलं असेल ते घ्यावं. तेव्हा काही माणसं असे असतात की ते चांगल्या जरी कामाला गेले ना तर तिथलं चांगलं काय घेत नाही, ते वाईटच घेऊन येतात. कारण त्यांची तशाच प्रकारची बुद्धी असते, पाहण्याची दृष्टी त्यांची तशी असते. शहाणे माणसं मात्र कशातूनही चांगलं काढून घेतात आणि वाईटाचा त्याग करतात. असंच दृष्टांत पाहूया. एका बाईने आपल्या पतीला सांगितलं, पतिदेव, इथे इथे चुलीपुढे खटोरोटो करण्यापेक्षा हरविजयाची पोथी चालू आहे, जरा पोथीला जा. बायकोचा आग्रह असल्यामुळे तो गेला पोथीला. पोथी ऐकून जेव्हा परत आला तेव्हा बाईने विचारलं, म्हणले कशी काय झाली पोथी. म्हणले हा खूप चांगला विषय होता. म्हणले काय होता. म्हणले भगवान श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या. मग ती बाई म्हणली, मग तुमचा काय विचार आहे. म्हणजे काय आता प्रभूने 16,000 केल्या, मग आपल्याला 2-4 करायला काय हरकत आहे. ती बाई म्हणली, आता पोथीला गेला आणि बायकाचं लफडे घेऊन आला हा. बाई म्हणे ठीक आहे, तुम्ही 2-4 करा, मी 4-5 करते. म्हणजे काय. म्हणले नवरे. म्हणजे ते कसं काय. म्हणले मी पण पांडव प्रताप ऐकून आलेले आहे, एका स्त्रीने 5 नवरे केलेले आहेत. मग हा जरा जागेवर आला तर मला अरे तसं नको करू, आपलं पहिलंच बरं आहे. म्हणजे जशाच तसं जर असलं, ज्ञान असलं तरच आपला गाडा नीट चालू शकतो. पण हरिविजयाला गेला तर तो चांगलं काय आणलं नाही त्याने, तो तशाच प्रकारचं तो ऐकून परत येणार. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक माणसाने चांगलं असेल ते घ्यावं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की उगीच मतांतर शोधित बसू नका. नका शोधो मतांतरे, नका शोधो मतांतरे, नृमगे खरे बुडाल तार्किकांचा टाका संग. तुकाराम महाराज म्हणतात मतांतरे शोधित बसू नका, हे खरं का ते खोटं असं करत बसू नका. सापेक्ष काय, निरपेक्ष काय, नेमकं काय घ्यायचं आणि काय टाकायचं, आपलं शक्य आहे का, योग्य आहे का, आवश्यक आहे का, हे सगळं नीटनेटकं पहा, तपासून पहा.
आणि तेवढंच घ्या, त्यातच आपलं कल्याण आहे, त्यातच आपलं जीवन आनंदमय आणि मंगलमय होणार आहे, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.